तर नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. माझ्या पाठी तुम्ही बघू शकता, व्हिडिओची सुरुवात इथूनच करतो आहे. तर आता आपण परेलला आलो आहे. परेलला जी भारत माता सिनेमाजवळ इथे मोठ्या मूर्त्यांपासून छोट्या मूर्त्या होतात चालू. तर त्या मूर्त्यांचे तुम्हाला डिझाईन दाखवतो, त्यांच्याशी थोडंफार संपर्क साधूया आपण. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. आता आपण गणेश आर्ट्समध्ये आलो आहे, श्री गणेश आर्ट्स, वारकर बंधू यांचे. तर बघा, इथे 7-8 मूर्तिकार आहेत. तर त्यांच्या सगळ्या मूर्तींची इथे आपण व्हिजिट मारू. हे बघा, बघू शकता तुम्ही, हे घरगुती गणपती आपले 2 फुटाचे, 2.5 फुटाचे, 3 फुटाचे, त्याच्या व्हरायटी आहेत. याच्यात पण तुम्ही डायमंडवर बघू शकता प्रॉपर. म्हणजे आपल्या या स्पॉटवरती असं नाही की मोठ्याच मूर्त्या आहेत, तर छोट्या मूर्त्या पण तुम्हाला भेटतील. जर मंडळी तुम्हाला मूर्तीची बुकिंग करायची असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण घेईन, त्याच्यावरती त्यांना फोटो पाठवा आणि बुकिंग करू शकता. हे बघा, या ज्या 2 मूर्त्या आहेत, हे बघा, ह्या मातीच्या आहेत प्रॉपर. हे बघा, ब्राह्मण माती असं बोलतात त्याला. कलर बघू शकता शेड. तरी हिची प्राईस काय असेल दादा? हे बघा, तर तुम्हाला म्हणजे इथे 2000 पासून मूर्त्या चालू आहेत. तर नक्की या, विजिट करा. मंडळी, आपण आता दादांना भेटतोय, त्यांचं हे शॉप आहे. तर दादा आपल्याकडे थोडीफार माहिती सांगते. तर दादा, आपल्याकडे किती फुटापासून मूर्त्या चालू आहेत? 2.5, 2, पावणे 3. मूर्त्या चालू आहेत. आपल्याला मातीच्या आणि पीओपीच्या दोन्ही मूर्त्या भेटतात. दोन्ही मूर्त्या भेटतील. तर आता ही बुकिंग कधीपर्यंत आहे आपल्याकडे? 1.5 महिना झाला चालू आहे. हां, तर तुम्हाला ह्या लाईनीमध्ये किती वर्ष झाले? 15. बघा, 15. हे बघा, हो, हे मालक आहेत काका. तर काका, तुमचं नाव? वसंत कोंडीभाऊ वायकर. हां, वसंत कोंडीभाऊ वायकर. तर काका, तुम्हाला या लाईनीमध्ये किती वर्ष झाली? 10-15 वर्ष. 10-15 वर्ष झाले. तर एक्सपिरियन्स कसा आहे या लाईनीत? काय आपलं सर्व्हिस बघून करत होतो ना, एक्सपिरियन्स एवढं काही हे नाही त्याचा फायदा, पण आपला छंद आहे. छंद आहे तुमचा. तर मूर्त्या तर खूप छान आहेत तुमच्याकडे. तर आम्हाला जर समजा बुकिंग करायची असेल माझ्या सबस्क्रायबरला, तर कशी बुकिंग करायला लागेल? आम्ही इकडे येऊन करतो करायला. ते मुलांना समजा ऑनलाईन माहिती आहे. आता मला काय ऑनलाईन मला माहिती नाही, त्यामुळे काय मी करत नाही. आपल्या दुकानात येऊन तुम्हाला करायला लागेल. तर 1 फुटापासून 3.5, 4, 5 फुटापर्यंत 4 फुटापर्यंत भेटतील. प्रॉपर रेडी करून तुम्ही सगळं करून द्याल. रेडी आता करूनच आणतो बाजार करून. तर तुमचा मोबाईल नंबर द्या, सांगा ना जरा. 9892 214 731. तर मंडळी, हा नंबर आहे त्यांचा, त्यांना फोन करून तुम्ही येऊ शकता. हा, हे दररोज चालू आहे? दररोज चालू आहे. दररोज चालू आहे. तर या, नक्की विजिट करा. खूप छान मूर्त्या आहेत, बघू शकता तुम्ही. आता आपण सार्थक आर्ट्सला आलो आहे. म्हणजे इथे बाजूबाजूला सगळ्या मूर्तीवाले आहेत. सगळ्यांकडे आपण व्हिजिट करूया. हे बघा, सार्थक आर्ट्स.
एकदम सुंदर असे मूर्ती आहेत गणेश बाप्पा. हे बघा छोटे बाप्पा 1 फुटापासून यांच्याकडे मूर्त्या चालू आहेत. सॉरी हा. यांच्याकडे ज्या मूर्त्या आहेत ना त्या 5,000 पासून स्टार्टिंग आहे. सगळ्या साईज मध्ये मूर्त्या आहेत. तर मंडळी बुकिंग चालू आहे. तर आता आपण शॉपचे जे ओनर आहेत त्यांच्याशी भेटलो. तर दादा नमस्कार. नमस्कार. आपल्या शॉपचं नाव काय? आपल्या कारखान्याचं नाव आहे सार्थक आर्ट्स. सार्थक आर्ट्स. तर ह्या लाईनीत आपल्याला किती वर्ष झाले? हे आपण म्हणजे माझे मामा आहेत सगळे, ते प्रॉपर फायबरचं काम वर्षभर चालू असतं. ओके. पण मला आवड असल्या कारणाने मी ह्या लाईनीमध्ये गेली 14 वर्ष काम करतो. 14 वर्ष काम. 14 वर्ष. तर 14 वर्षात तुमचा एक्सपिरियन्स काय आहे? एक्सपिरियन्स बोलला गेलं तर फार छान आहे. काम करताना खूप मजा येते. खूप मजा आहे. 2 महिने माझे म्हणजे वर्षातले 12 महिने आणि वर्षातले 2 महिने हे बाप्पाच्या सोबतीत काम करून माझे 2 महिने कसे जातात हे मलाही देखील कळत नाही. म्हणजे आपलं जे वर्षभराचं जे थकावट आहे ती पूर्ण 2 महिन्यात निघून जाते. निघून जाते. तेवढं आता तुम्ही बोलात ना अंगाला काटा येतोय आपल्या, कारण आपले बाप्पाच तेवढे आहेत की आपल्याला वर्षभर पूर्ण आठवण येते की अरे कधी येणार आणि ते त्यांची पण. तर आपल्याकडे मूर्तीची प्राइस कितीपासून लास्ट कितीपर्यंत आहे? आपल्याकडे पीओपीची मूर्तीची प्राइस ही 3.5 पासून 3.5 पासून ते 30-35 पर्यंत. जशी मूर्ती असेल, जसं मॉडेल असेल, जसं काम असेल त्या पद्धतीमध्ये तशी मूर्तीची प्राइस. आपल्याकडे मातीच्या पण मूर्त्या भेटतात. मातीच्या मूर्त्या भेटतात. म्हणजे आपल्याला आधी ऑर्डर दिली पाहिजे मग ती तुम्ही बनवून द्या. ते आपण सजावट करून सगळं. हो. तर एकदा आपल्या शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना, की जर आपल्या माणसांना जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर. आपल्या कारखान्याचं नाव सार्थक आर्ट्स आणि हा कारखाना भारतला सिनेमागृह ही मुंबईमध्ये प्रख्यात सिनेमागृह आहे. त्याच्या पाठीमागे गणसंकुल आहे, म्हणजे इंडिया मिल युनायटेड ही मिलचा कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये आपण गणसंकुल हा कारखाना चालवतो. त्याच्यामध्ये सार्थक आर्ट्स आहे आणि करिअर स्टेशनपासून हार्डली 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. बरोबर. तरी मोबाईल नंबर सांगा ना तुमचा. माझं नाव सागर पाटील. मोबाईल नंबर माझा 88-797 59571. दादा थँक्यू थोडासा आमच्यासाठी वेळ दिल्याबद्दल. झालं का बघा दिला तर. हां. आता आपण श्रेया आर्ट्समध्ये आलो आहे. मंडळी तुम्ही बघू शकता मूर्ती. शायनिंग बघू शकता, याला लेकर बोलतात. ती बघा कृष्णाची मूर्ती. खूप छान मूर्ती आहेत. हे बघा याला ना बॉडी कलर बोलतात मूर्तींना. हे पहिला प्रॉपर बॉडी कलर मारला जातो.
माझ्या बाजूलाच राहत होता एक आपण बोलतो बघा या मूर्तीला कसं सोन्याचं वर्क केलं आहे बघा. जे आपल्या अगोदरच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असाल ना त्याचाच वर्क आहे. आत्ता आपण म्हणजे पारंब्र आर्ट्समध्ये आलो आहे. तर त्यांच्यात एक दादा आहेत आणि बाबा आहेत. तर ते आपल्याला थोडीफार माहिती देतील म्हणजे मूर्ती कशी बनते कसं काय होतं. तर नमस्कार बाबा. नमस्कार दादा. तर आपल्याला थोडीफार माहिती सांगा ना की मूर्तीचं काय तुम्ही कशी बनवता, कशापासून ती निर्माण होते, ते एक मूर्ती बनवायला किती वेळ जातो, त्याचं थोडंफार आपल्या सबस्क्रायबरला माहिती सांग पाहिजे. मूर्ती तशी तर मातीपासूनच बनवावी लागते. जरी मोल्ड टाकला ना तरी पण ती मातीचीच बनवावी लागते. नंतर त्याचा मोल्ड होतो. मग त्या अनेक आपल्याला मूर्त्या काढता येतात. मग ते कशाही पद्धतीत काढू शकतो. कशाही प्लॅस्टरमध्ये टाकू शकतो. लगद्याच्या काढू शकतो. ओके ओके. काढू शकतो. म्हणजे त्याचा एक प्रॉपर पहिला आपल्याला साचा बनवावा मोल्ड हा बांधायला लागतो. सगळ्याचं मूळ हे मातीच आहे. मातीचं मातीपासूनच माती असून सगळं तयार झालं. सगळ्या मूर्त्या होतात. हो. तर आता ही एक मूर्ती बनवायला सहजासहजी किती दिवस जातात? एक मूर्तीला तरी पण सहजासहजी बनवायला 3 ते 4 दिवस 3 ते 4 दिवस 3 ते 4 दिवस जातात. मग त्याला प्रॉपर जे कलर मारून बॉडी कलर मारून सगळं मारून तिला कमीत कमी 10 ते 15 दिवस लागत असेल. एक आठवडा तरी जातो. हां. तर आता मी आज घुसवतो तर त्यांनी सांगितलं लालबागचा राजा. तर त्याची काहीतरी खासियत तर ती मला जानकारी पाहिजे की काय आहे त्याचं. मुळातच लालबागमध्ये असल्यामुळे लालबागची एक ओढ वेगळीच. ओके. तो लालबाग तसा मोठ्या स्वरूपात आहे. हो. असं त्याच्या जवळपास त्याच्या असणारी लहान मूर्ती असावी आमची इच्छा होती. हो बरोबर. ती तशी घडवलेली म्हणजे आम्ही जवळपास आहोत. जवळपास आहे. लालबागला जे वाटतो जवळजवळ पूर्वी ती 7 फुटाची होती. हां. म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा तुमच्या तेव्हा वेळेस काम करत होतो. हां हां काम करत होतो पण तेव्हा ती 7 फुटाची होती. तेव्हा ते व्यंकटेश कांबळे म्हणून बरोबर. मूर्तिकार. हो. आता तो अंकुश कांबळे अंकुश कांबळे, त्यांचे हा. भाऊ. त्यांचा मुलगा करतो संतोष कांबळे. तर ते आता जवळजवळ आता ती 16 फुटाची 16 फुटाची मूर्ती. समजलं ना. आता ते ट्रॉलीवरनच जाते. तरी ती समजा मूर्ती बनवायला घेतली तरी तिला 3 ते 4 महिने लागत असतील. तिला 3 ते 4 नाही. ती आता डाळ त्यांच्याकडे कायमची बनवली. एक साचा त्यांचा एक फिक्सच आहे. फक्त ते सेम फक्त डिझाईन करतात. दुसरा कोणाला देत नाहीत ते. तो एकच डाय आहे. तो एकच डाय म्हणजे राजा त्यांना राजाच आहे त्यांचाच कारण आहे. ते मंडळ पण आता खूप मोठं आहे. खूप. प्रख्यात आहे. हां हां. आम्ही तिथे राहिलो होतो. तिथे राहिले होते. आम्ही डोळ्याने बघितले. तर बाबा तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये किती वर्ष झाले असे? वयाच्या 10व्या वर्षापासून तुम्ही गणपती बाप्पांच्या ह्याच्यातच आहे. तर आपला महिना जो असतो तो 12 महिन्याचे असतात बरोबर. त्यातले 12 महिन्यातले हे 2 महिने आपले गणपतीचे असतात. तर तुम्हाला जे 1 वर्ष आहे आणि हे 10 महिने आहेत आणि हे 2 महिने आहेत त्याच्यात तुम्हाला फरक जाणवत असेल ना की जे 10 महिने ते खूप कठीण असे जातात पण हे 2 महिने कधी निघून जातात असा अंदाजच येत नाही. आम्हाला समजत नाही. समजत नाही. कारण असे आपले बाप्पाच असे आहेत की आता पण मी बोलतोय तर माझ्या अंगाला काटा येतोय की त्यांचं नाव घेतलं की आपल्या अंगात आम्हाला त्याला वेळ द्यायला मिळतच नाही. जेवढं आम्ही इकडे तिकडे बघतच नाही त्या 2 महिने 2 महिन्यात. आपलं त्याचा ध्यास लागलेला होता हां. की आपलं काम कसं पुरं होईल. कसं पुरं म्हणजे आपण जेवढं करू तेवढं कमी आहे. असं वाटतं कमी आहे. किती करू मूर्तींसाठी तर तेवढंच कमी आहे. तर आपले शेवटी बाप्पाच आपले आहेत. आपण 1 वर्ष गेले गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर आहे. हे आपलं सगळ्यांचं सेमच आहे. आम्हाला आमच्याकडे गणपती बसतो हां. त्या आम्हाला पूर्वीपासून तो आम्हाला असं वाटलं की आपण का करू नये? आपण का करू नये. बरोबर. पण आमच्याकडे ते आमच्या वडिलांचे मित्र होते वैंगणकर. त्यांचे मातीचे गणपती असतात. ओके. पूर्वीच्या तुमच्या काळात मातीचेच गणपती मातीचेच असायचे. त्यावेळेस ते आमचे मातीचे गणपती त्यावेळेला त्यांचे जवळजवळ 3 कारखाने होते त्यावेळेस. 3 हो त्यावेळेस. म्हणजे हां हां. प्रख्यात होते ते वैंगणकर. गणेश गल्लीचा गणपती बसतो तिथे त्यांचा कारखाना होता. पण आता ते जवळजवळ बंदच झाले. बंद. तर आपल्या ह्या दुकानात आपलं हे शॉप आहे त्या वर्कशॉपमध्ये किती वर्ष झाले या स्पॉटवरती आपलं? या स्पॉटवर हे आमचं दुसरं वर्ष. हां. 1 वर्ष अगोदर आतमध्ये होतं. मोठ्या गणपती. हां. तरी इथे सहजासहजी कमीत कमी मी बघितलं आहे तर 7 ते 8 वर्कशॉप आहेत. सगळे कलाकार आहेत. तर त्यांच्यात आणि ह्याच्यात कॉम्पिटिशन चालते का प्रत्येकाचे डिझाईन प्रत्येकाने वेगळे बनवलेले आहेत? कॉम्पिटिशन असं नाही बोलू शकत.
सगळं आम्ही मिळून मिसळून मिळून मिसळूनच करतो, असा भेदभाव कुणाकडेच नाही, सगळे आपलेच आहेत, सगळे मिळून मिसळून. प्रत्येक जण आपापला आता जे आम्ही हां आमचे जे मोल्ड आहेत ना ते आम्ही स्वतः हे केलेले स्वतः बनवलेले आहे, म्हणजे आपली जी मूर्ती आहे ती आपण स्वतः बनवलेली आहे. केलेले हो 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 पण ते आम्हाला तेवढे पुरे पडत नाही. बरोबर. पेनवरून पण मग थोडेसे पेनवरून. मग हे जसे आणतात हम्म. बाहेरून पेनवरून भेटतात, कारण आपल्या पण आधी पण मी भरपूर झाले. हो म्हणजे ज्यांना कसली गंध नाही, हात जरी एखादा क्रॅक झाला हा तो हात चिटकवायचा कसा ते पण त्या नॉलेज माणसाला नाही. कळत नाही. हो तो आपला खुर्ची पकडून असतो खुर्ची. विक्री करणार. बरोबर. आता जे तसं तुम्ही आमचं नाही. स्वतः तुम्ही घडवणारे आहेत, तर तुम्हाला प्रॉपर माहिती आहे की कशी मूर्ती बनवायची, कसं म्हणजे कलर पासून ते सगळंच. तेच. तर बाबा व्यवसाय करणं पण महत्वाचं आहे, तुम्हाला त्यातली थोडीफार माहिती माहिती पण पाहिजे. पाहिजे. मग माहिती असेल तरच तुम्ही इमर्जन्सी काहीतरी करू शकता. हा, बरोबर. बरोबर. नुसती घेऊन येणार विकणार त्याच्यात काहीच ते उपयोग नाही. काय ते आमच्याकडे वळतात. वळतात हा की दादा या तुम्ही जरासं करून द्या. हा ते तर आहे. तर मंडळी बघा, जेवढं आपण मूर्ती विकतो त्याच्यापेक्षा तिला घडवण्याचं पहिलं ज्ञान आपल्याकडे आलं पाहिजे, मग त्याच्यानंतर आपण मूर्ती घडवायला जावं. त्याचं पेंटिंग, त्याचं आखणी काम, कारण मूर्ती बाप्पा आपले असे आहेत ना की ते शेवटी मातीचे असले तरी त्यांच्यात जीव असतो. आपण जेव्हा त्यांच्या चेहऱ्यांवर बघू ना तर त्यांचे चेहरे जे चमकणारे जे हिरे आहेत ना त्याच्या पाठचं बॅकग्राऊंड हे दोन आहेत, म्हणजे ते गणपतीच्या मूर्तीला चमकण्याचं काम हे करतात, आणि मग त्याच्यानंतर जी स्माईल येते ती आपल्याला दिसते. तर ह्या चेहऱ्याच्या पाठी पुढे गणपती बाप्पा आहेत, आणि गणपती बाप्पाची स्माईल आहे ती ह्यांची स्माईल आहे. तर त्यांना जर स्माईल येणार तरच ह्यांना स्माईल येणार. तर अशा कलाकारांना पुढे या, नक्की विजिट करा या शॉपमध्ये. तर आपल्याकडे मूर्ती घरगुती मूर्त्या आहेत, तर किती फुटापासून किती फुटापर्यंत आहे? 1 फुटापासून ते 3-3.5 3-3.5 फुटापर्यंत आहे. तर अंदाजा एक रेंज काय, स्टार्टिंग रेंज? स्टार्टिंग रेंज असं काय बोलू शकत नाही, मूर्तीप्रमाणे आहे, मूर्तीप्रमाणे. हां जसं फूट तसं जशी आणि फूट design जशी तसं डिझाईन तसे. हां तर आपल्याकडे मातीच्या पण मूर्त्या भेटतात आणि पीओची पण, म्हणजे असं नाही की फक्त आपण पीओपी देतो, तर दोन्ही जशी कस्टमरची ऑर्डर असेल तसं आपण देतो. लगद्याचे पण आले. तर लास्ट लद्द्याच्या पण येतात. तर लास्ट टूर कुठली बोलतात? लगदा कागदाचा जो असतो हां 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 आणि त्याच्यात माती मिक्स करून जे होती हां ती मूर्ती थोडी कमी वजनाची असते. कमी वजनाची असते. पीओपी त्याच्यापेक्षा जरा जास्त. जास्त. आणि माती माती म्हणजे खूप सगळ्यात जास्त, खूप जास्त. हाड आहे. म्हणजे आता आधी मोस्टली कधी- माणूस तेच विचार करतो की मातीची मूर्ती असते, मनात एक भीती असते की अरे घरी घेताना काय होईल का प्रॉब्लेम, मातीची मूर्ती आहे. पण त्यांना हे माहीत नाही की जी मातीची मूर्ती आहे ती अगोदरच पासून बनवलेली असते, ती आता नाही, तर ती मजबूत येते आणि ती हेवी असते. तर त्याच्यामुळे ते येतं. तर मंडळी नक्की आपल्या या शॉपमध्ये या. तर दादा आपल्या शॉपचं नाव प्रारंभ कला मंदिर. परत एकदा सांग. प्रारंभ कला हां मंदिर. तर आपला कॉन्टॅक्ट नंबर दे ना. 9833189484. बरोबर. दादा खूप छान वाटलं बोलून, धन्यवाद. आणि वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार बाबा, थँक्यू. हे बघा मित्रांनो, ह्या ज्या मूर्त्या आहेत ना ह्या सगळ्या मातीच्या आहेत. ह्याच्यात डोळे तुम्ही प्रॉपर बघू शकता, आखणी काम बघू शकता, या प्रॉपर मातीच्या मूर्त्या आहेत. तर नक्की या, विजिट करा. हे बघ, हे बघा. हा गणपती फार फेमस होता, की वेलिंग बनवून आर्टिस्ट होते. हां 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 त्यांनी त्यावेळेला 7 फुटाचा केला. त्यावेळेस 7 फुटाचा हा, आता मी ही डायरेक्ट केलेली आहे. केला. हे बघा, हा दगडूशेठ. हा दगडूशेठ. हे जे मूर्तीला जे व्हाईट आहे ना हे बॉडी पेंट आहे. हा बॉडी. हा बाल गणेश. बघा आता आपण प्रारंभ कला मंदिर श्री गणेश चित्रशाळा, कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, तर इथे विजिट मारा. आता आपण आहे ना अमर आर्ट्समध्ये आलो आहे. ते बघा, वाव, प्रॉपर डायमंडवर डोळ्याचं आखणी काम आणि धोती, प्रॉपर मूर्ती आहे. हे बघा, बघा हे सगळे चिमुकले बाप्पा आहेत.
हे आता सगळं कसं मंदिर देव आपल्या गणपती बाप्पाचं काम चालू आहे ना, तर ते धूळ न बसण्यासाठी हे प्लॅस्टिक टाकलेलं आहे वर, की मूर्ती घाण नाही झाली पाहिजे. तर तुम्ही विजिट मारलात ना इकडे तर खूप छान मूर्ती आहेत, म्हणजे आपलं मन भरेल अशा मूर्ती आहेत. आणि 5-6 आर्टिस्ट आहेत, तर सगळ्यांकडे विजिट करा, सगळ्यांकडे मूर्त्या बघा, खूप छान मूर्ती आहेत. माझा बाप्पा मूर्ती बघू शकता तुम्ही. आणि आता भटकंती विथ संतोष आपल्या यूट्यूबचे चॅनल, हा माझा मामा आहे सक्का, तर नक्की सबस्क्राईब करा याच्या चॅनलला, आणि त्यासोबत माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. हे गणेश सतीश इकडे सतीश सतीश सो मंडळी आता आपण हे बघा, हे गण संकुल आहे, म्हणजे हे गण संकुल आहे. त्याच्यात बघा प्रॉपर मोठ्या मूर्त्या, छोट्या मूर्त्या, सगळ्या समोर परत मोठ्या मूर्त्या, परत हा जो गेट इंटरेस्ट आहे तो. तर आपण त्यांचे जे इकडचे जे मेन आहेत त्यांच्याशी वार्ता करूया थोडीफार. बघा हे गण संकुल आहे, हे आपल्या इकडचे जॉईंट सेक्रेटरी आहेत, तर त्यांच्याकडे थोडीफार माहिती घेऊ. तर दादा नमस्कार. तर तुमचं नाव सांगा ना. सर्वप्रथम आमच्या या गणसंकुलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तुमच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. जय हिंद. जय भारत. मी योगेश हरिश्चंद्र हरमलकर, आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठानचा मी जॉईंट सेक्रेटरी आहे. गत 25 वर्ष आमचं संस्था सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आम्ही गेली 25 वर्षांपासून सामाजिक अनेक उपक्रम आम्ही राबवत आहोत समाजाशी साठी. हेल्थ रिलेटेड असेल, वुमन्स एम्पॉवरमेंट असेल, वनवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आम्ही शालेय शिक्षणाची मदत, मेडिकल स्कॅम्प, कोविडमध्ये आम्ही 2000हून अधिक रुग्णांना फ्री वॅक्सिनेशन केलेलं आहे. आम्ही दरवर्षी आम्ही वनवासी क्षेत्रामधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करतो. जवाहरमध्ये एक दिव्य इंटरनॅशनल म्हणून एक संस्था आहे जी मतिमंद आणि अंध विद्यार्थ्यांसाठी कार्य करते. त्यांनासुद्धा या आम्ही अंध विद्यार्थ्यांना लागणारं सर्व साहित्य, शैक्षणिक साहित्य देऊन तिकडच्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये ज्या त्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो आहोत. कारण सर्व जबाबदारी आपण सरकारवर टाकून फक्त टीका करून चालणार नाही. गेली 25 वर्ष आमची संस्था ही याच सामाजिक क्षेत्रामध्ये काहीतरी करायला पाहिजे या उद्देशाने आम्ही आमची सामाजिक बांधिलकी जपत आहोत. बऱ्याच उपक्रम आम्ही केलेले आहेत. फूड फेस्टिवलही आम्ही घेतो की महाराष्ट्रातील विविध प्रांतातील जिल्ह्यांतील गृहिणी असतात किंवा त्यांचे उद्योजक असतात, त्यांना त्यांच्या लघु उद्योगांना वाव मिळण्यासाठी आम्ही हे केलेलं होता. फूड फेस्टिवलही करतो. म्हणजे आम्ही बॉक्सिंगच्या कॉम्पिटिशन, अनेक स्पोर्ट्स रिलेटेड काही गोष्टी आम्ही करतो. आम्ही इथे हा गणसंकुल आहे त्याच्यावर येतो आता मी विषयावरती की मुंबई म्हटले की गणेशोत्सव हा अविभाज्य एक घटक आहे. मुंबईमध्ये गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. गणपतीचं माहेर बोललं तरी काय अर्थ. अगदी. पण हा जो गणेशोत्सव आहे हा गिरणगावामधला गणेशोत्सव हा सर्व दूर सर्वांना अगदी प्रसिद्ध असा हा आपला गणेशोत्सव म्हणून गिरणगाव आपला प्रसिद्ध आहे. बरोबर. ही जी हिंदू संस्कृती आहे, ही सामाजिक ही जी एक चळवळ आहे ती गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी जी सुरू केली की हिंदू समाज एकत्र यावा आणि त्याच्यातून काहीतरी विधायक आणि सामाजिक काहीतरी संदेश समाजाला जावा, यासाठी ही जी सुरू झालेली चळवळ होती ती आज अनेक वर्ष आपण हा उत्सव करून सांभाळत आलेलो आहोत. गेल्या 10-15 वर्षांमध्ये गिरणगावचं स्वरूप बदललेलं आहे. तुम्हालाही माहीत असेल, अनेक इकडच्या मिल्स बंद झाल्या, त्यामुळे मिल्सच्या आवारात असलेल्या आणि आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग्स होत्या, चाळी होत्या,
त्या आता सगळ्या रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेल्या आहेत. त्या चाईंच्या आजूबाजूला एक बरेच आवार असायचं, मैदानं असायची छोटी, त्या ह्याच्यामध्ये इकडचे हे स्थानिक कलाकार आहेत त्या गणेशोत्सवाच्या मूर्त्या निर्माण करायच्या. पण रिडेव्हलपमेंटमुळे म्हणा किंवा जागेच्या अभावामुळे या मूर्तिकारांना त्यांच्या मूर्ती साकार करण्यामध्ये अडचणी येत आहेत. बरोबर. तर ती अडचण ओळखून त्यांनी आमच्याशी संपर्क केला होता काही मूर्तिकारांनी. आम्हीही आमचा एक अभ्यास होता, त्याच्यामुळे आम्हालाही समजलं की ह्यावरती काहीतरी सोल्युशन निघालं पाहिजे. बरोबर. आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठानच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या विषयावरती अनेक उहापोह केला आणि आमचे जे आमदार विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठानचे जॉईंट सेक्रेटरी आहेत, माजी नगरसेवक, जे यंगेस्ट नगरसेवक होते पराग विठ्ठल चव्हाण आणि आमदार विठ्ठल चव्हाण साहेबांचे सुपुत्र, त्यांनी ह्यावरती एक सोल्युशन काढण्यासाठी हा एक काढलं त्यांच्या कल्पनेतून. गणसंकुल ही त्यांची संकल्पना, ही जी हा जे दिसतं आहे गणसंकुल, ही त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं आहे. या विभागातील जे होतकरू आणि जे चांगले कलाकार आहेत, मूर्तिकार, अशा एक 13 मूर्तिकारांना आम्ही इथे जागा उपलब्ध करून देतो आहे. आणि छोटे मूर्तिकार जे आहेत ते घरगुती गणेशोत्सव त्यांचे जे साकार होत आहेत ते त्यांनी साकार केलेल्या मूर्तीमुळेच होत आहे. इथे छोट्या मूर्ती ह्या 1.5 फुटापासून अगदी 4 फुटापर्यंत मिळू शकतात. शाडूच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिस दोन्हीच्या मूर्त्या आमच्याकडे आहेत. अनेक कलाकार इथे स्वतः दिवस रात्र अहोरात्र कार्य करून ह्या गणेशोत्सव आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रात, मुंबईमध्ये आनंदाने समाजाने साजरा करावा म्हणून झटत आहेत. आम्ही त्यांना आमच्या परीने होईल तेवढे सर्व सहाय्य देतो आहोत. हे आमच्या गणसंकुलचं 8वं वर्ष आहे. इथे मागच्या वर्षी आमच्या या गणसंकुलमधून कॅनडाला सुद्धा एक 16 फुटाची मूर्ती गेलेली आहे. यावर्षी सुद्धा बऱ्याच फॉरेनला आमच्या अमर वाईरकर, सार्थक गणेश, सागर पाटील यांच्याकडनं सुद्धा अनेक परदेशामध्ये अनेक मूर्त्या, छोट्या मूर्त्या त्यांनी पाठवलेल्या आहेत. सुरतला, अहमदाबादला, कोल्हापूरला आमच्या या गणसंकुलमधून मोठ्या मूर्त्या नेहमीच जात असतात. आजच सुरतला एक मोठी मूर्ती गेलेली आहे. आमचं हे गणसंकुल हे भारतमाता सिनेमाच्या अगदी बाजूला लागूनच आहे. आणि दुसरा एक म्हणता येईल की करी रोडचा ब्रिज इथे सुरू होतो, वन अभिघ्न टॉवरच्या अगदी समोर आमचा हा गणसंकुलचा प्रोजेक्ट आहे. इथे पनवेल, कर्जत, कल्याणपासून लांबून बोरिवलीपासून लोक गेली 8 वर्ष त्यांना समजतं की इथे वेगवेगळ्या मूर्तिकारांच्या छोट्या मूर्त्यासुद्धा मिळतात. मोठ्या 250हून जास्त मंडळ आमच्याकडे आहेतच. पण हे छोटे गणपती बघण्यासाठी, खरेदी करण्यासाठी अनेक ठिकाणाहून अनेक भाविक अगदी बुकिंगसाठी येत आहेत आणि त्यांना इथे त्यांच्या मनासारखं गणेशाच्या मूर्त्या पाहायला मिळतात आणि खरेदी त्यांना हवी असेल ती घेऊ शकतात. म्हणून आमच्याकडे जे लहान मूर्तिकारसुद्धा ते गेली 8 वर्षांपासून आमच्याशी, कारण त्यांनासुद्धा एक अर्थकारण त्यांचंसुद्धा इथे अगदी चांगलं होतं आहे. आणि आमचा जो सामाजिक बांधिलकीचा जो हे आहे ते सुद्धा आमच्याकडनं आम्ही एक निभावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही गणेशोत्सव मंडळात जे आमच्याकडे मंडळं येतात त्यांना आम्ही सांगतो आहे की ठेवा हिंदुत्वाचे भान आणि वाढवा उत्सवाची शान. आम्ही आमच्या ह्या तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून एक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो दरवर्षी की सेव्ह वॉटर हा आम्ही यावर्षी सगळ्यांना सांगतो की पाणी हे जपून वापरा. आणि असं आहे की अवयवदानाचं महत्त्व सर्व मंडळांनी किंवा ह्या यूट्यूबचे जेवढे बघणारे प्रेक्षक असतील, दर्शक असतील, त्यांनी अवयवदानावरती सुद्धा विचार करावा. जास्तीत जास्त समाजोपयोगी कार्य गणेशोत्सव मंडळांनी करावं, हीच आम्ही एक तुम्हाला संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे. कोणाला जर का सामाजिक उपक्रमामध्ये आमच्याबरोबर यायचं असेल तर आम्ही तुमचं स्वागत करत आहोत. कोणाला बऱ्याच लोकांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे परंतु कसं करायचं ते त्याची माहिती नसते किंवा काय मार्ग नसतो. आम्ही त्या अशा सर्वांचं आम्ही वेलकम करतो. तुम्हीसुद्धा तुमच्या परीने सुद्धा काहीही केलात तरीसुद्धा नक्कीच करा, कारण गणेश हे विद्येचं आराध्य दैवत आहे. अग्रपूजेचा मान असलेल्या गणेशाचा आपण 11 दिवस आनंदाने आणतो आणि नेताना आपण जरासं एक भान ठेवावा. हिडीस गाणी वाजवू नयेत, काही अश्लील नृत्य करू नयेत. हा एक संदेश आम्ही आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून देतो की गणपती हा आपला एक आराध्य दैवत आहे. त्याला सर्वांनी आयुष्यभरामध्ये एक आठवण आहे की आपण हा गणेशोत्सव यावर्षी आपण अशा पद्धतीने साजरा केला तर आपलं येणारं जे नवीन जनरेशन आहे, लहान मुलं आहेत, तर ते सुद्धा
पुढची जी आपली पिढी आहे ती सुद्धा आपण जर का चांगला प्रकारे साजरा केला तर ते सुद्धा अजून चांगल्या अजून पद्धतीने चांगलं. साजरा करतील अशी मला खात्री आहे. या आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही हाच मेसेज देतो आहे की गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी सामाजिक एक चळवळ निर्माण केलेली, त्यामुळे सर्वांनी आपापसातल्या मंडळामधले भांडणं न करता सगळ्यात main. सगळ्यांनी एकत्र एकत्र येऊन आनंदाने आपल्या देशासाठी एकजुटीसाठी सर्वांनी आनंदाने श्रद्धेने आणि अगदी चांगल्या पद्धतीने हा सण साजरा करावा. आमच्या या आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठानच्या गणसंकुलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही इकडे नक्की या. तुम्हाला तुमच्या आवडीचे गणेश मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि तुम्हाला जो पसंत असेल तशी गणेशाची मूर्ती इथे नक्कीच तुम्हाला भेटेल. तर धन्यवाद. दादा खूप छान वाटलं तुम्हाला बोलून आणि तुमचा एवढा मोठा मौल्यवान वेळ आमच्यासाठी दिल्याबद्दल, आमच्या फॅमिलीसाठी दिल्याबद्दल खूप आभार. तर खरंच खूप थँक्यू आणि परत एकदा बोलूया. चला गणपती बाप्पा मोरया. मोरया. तर मंडळी व्हिडिओ इथेच एंड करतो कारण खूप रात्र झाली आहे, घरी जायचं आहे. ते बघा पार्टी जे स्पॉट आहे ना तो इंटरेस्ट आहे. तर हे बघा हे पार्टी बिल्डिंग आहे, तर नक्की विजिट करा. खूप छान छान मूर्त्या आहेत आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपले व्ह्यूज तर खूप जात आहेत पण लाईक्स येत नाही व्हिडिओला, तर प्लीज लाईक करा. तुमचा छोटासा भाऊ आहे त्याला सपोर्ट करा, खूप सपोर्ट करा. असे व्हिडिओ व्हायरल करा की तुमचा भाऊ सबस्क्राईब वाढले पाहिजे. तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ काढत राहीन तुमच्यासोबत. तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला जय श्री महाकाल.